ते शिक्षण खात्याने एक म्हण काढली होती बघा, ज्ञानाचा दिवा आणि घरोघरी लावा. आणि आमच्या संतांनी ज्ञानदीप लावू जगी. जगत कल्याणासाठी भगवान व्यासानी शास्त्र प्रगट केले. एका वेदाचे 4 वेद निर्माण केले, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. आणि कोणता राहिला? यजुर्वेद. यजुर्वेद. हे आयुर्वेदिकच राहिलं ना. असे 4 वेद निर्माण केले केवळ जगत कल्याणासाठी. सर्व उपनिषदाचा अर्थ त्या वेदामध्ये आपल्याला कळत नाही म्हणून व्यासाने आणखी सोपं करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मसूत्राचा, उपनिषदाचा अर्थ त्यांनी महाभारतामध्ये आणला. बघा, महाभारतामध्ये सर्व जगताचं ज्ञान त्याच्यामध्ये प्रतिपादन केलं. माऊली सांगतात, महाभारती जे नाही ते नाही लोकीतीही. प्रत्येक वस्तूचं ज्ञान त्या महाभारतात आहे. सूर्यासारखा तेजस्वी ग्रंथ महाभारत आहे. 1.25 लाख श्लोक त्या महाभारतात आहेत. 1 लाख श्लोक आहेत महाभारताचे. आणि हरिवंश पुराणाचे 25,000 आहेत म्हणून त्याला 1.25 लाख भारत म्हणतात. वेदाच्या रुची आपल्याला कळणं शक्य नाही. मराठी आपली बोली भाषा आहे, पण त्याचा सुद्धा अर्थ कळत नाही तर सूत्र कधी कळते? अल्पाक्षरामध्ये वर्णन केलेले त्याला सूत्र म्हणतात. पण अल्पाक्षरम निसंदिग्धम, निसंदेह असं ज्ञान त्याच्यातून प्रतिपादन केलं. 17 पुराण व्यासाने लिहिले. आता महाभारत लिहायला बसले तेव्हा व्यासाने सांगितलं, एवढा ग्रंथ लिहिणं मला शक्य नाही, कोणीतरी बुद्धिवान असला पाहिजे. बघा, आता जगात कोण बुद्धिवान आहे? बुद्धिमताम वरिष्ठम. गणपती बाप्पाचे. बुद्धीचा दाता गणेश आहे म्हणून आपण गणपतीचं वंदन करतो. गणपतीच्या द्वारे हे महाभारत लिहिलं. जेव्हा द्वापार युग संपलं आणि व्यासाने विचार केला, आता कलियुगाची सुरुवात होणार आहे. कलियुगामध्ये लोकांचं बुद्धिमंद असेल, अल्प आयुष्य असेल, आणि अशा अल्प आयुष्यामध्ये भगवत प्राप्ती करण्यासाठी लोकांना काय करावं, यासाठी व्यासांचा अवतार आहे. म्हणून भागवत संहिता व्यासाने लिहिली आणि सर्व जगत कल्याणासाठी अधिकार संपन्न म्हणून शुकाचार्यांच्या स्वाधीन केली. शुकाचार्य फक्कड साधू आहेत. आपण वर्णन करतो, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याचा, नमस्कार माझा तया रामदासा. रामदास स्वामींनी शुकाचार्यांचं वर्णन केलंय. वैराग्य म्हटलं की शुकाचार्य. भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. बघा, देवानी कृपा प्रसादानं वैराग्य सुखाला दिलेलं आहे. 6 गुण आहेत. ऐका येस श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जेथ. षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे. बाकी आपण गुणवान नाहीत बरं का, पण देव मात्र. आणि ते एवढे गुण पण देवाने आपल्या जवळ ठेवले नाही, सर्व भक्तांना देऊन टाकले. येशे गौरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्णाहाती कीर्ती दिगंती मिरविली. येश नावाचा गुण हनुमंतरायाला दिलाय म्हणून सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या जीवनात यशच यश प्राप्त होतं, कारण यश नावाचा गुण हनुमंताला देवाने दिलाय. येशे गौरविला
बिभीषण केला लंकापती. लंकेचं ऐश्वर बिभीषणाला देवाने दिलं, कारण लक्ष्मी दिली. अवदारे देऊनी कर्णा हाती, म्हणून तर वर्णन आहे. लय कर्णाची अवलाद आहे का म्हणतात कोणी द्यायला लागले. कर्ण फार उदार होता बर का. दुर्योधन हे ऐश्वर्य संपन्न राजा होता, सर्व राज्य त्याच्या हातात होतं. दुर्योधनाच्या पत्नी बरोबर एकदा कर्ण जाऊ लागले. आता दुर्योधनाची पत्नी का तिच्या अंगावर अलंकार कमी होते का? सार्वभौम राजा होता, त्याची पत्नी किती ऐश्वर्य संपन्न, सर्व अलंकार मंडित. रस्त्यानं जात असताना एक भिक्षुक समोरून आला. ब्राह्मण सांगितलं, कर्णा काहीतरी द्या. बघा किती अवदारी आहे कर्णाचं. आता त्या दुर्योधनाची पत्नी पण कर्णाने पाहिला, आता आपण तर बाहेर निघालो, आपल्याजवळ काहीच नाही. तिच्या अंगावरचेच अलंकार घेतले त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. ती म्हणली, मी तर हळदी कुंकाला निघाले, ह्यानं तर सगळे दागिने घेतले, आता चला म्हणले वापस. गेली वापस. आणि दुर्योधनाने सांगितलं, म्हणले असं का तुमचं सेनापती, सर्व माझे अलंकार दान देऊन टाकले. दुर्योधनाला माहित होत त्याचा अवदार येते. दुर्योधन म्हणला, माझंच भाग्य चांगलं आहे, त्यानं तुला मागितलं असतं तरी देऊन टाकलं असतं, बरं झालं दागिनेच मागितले. अवदारी देऊनी कर्णा हाती, एवढा उदार करण आहे. साही गुण देवाने भक्ताला देऊन टाकले. शुकाचार्यांना वैराग्य दिलं, म्हणून शुकाचार्य जन्मताच वैराग्य संपन्न आहे. त्यांचं वर्णन आहे बरं का, बरंच वर्णन आहे. ब्राह्मणाची पुरोहिते खेळाची भ्याली, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. प्रपंचाची आसक्ती नाही, सर्व ब्रह्माकार दृष्टी निर्माण झालेली आहे. 12 वर्ष गर्भामध्ये राहणं सोपं आहे का? आपल्या सत्तेनं एवढासा गर्भ पोटात ठेवला होता, लहानसा गर्भ, एवढा मोठा नाही. एके दिवशी शुकाचार्यांच्या आईने व्यासांकडे विनंती केली, या गर्भवासाचं दुःख मी किती दिवस भोगणार. व्यासाने भगवंताची करुणा भागली, देवाले सांगितलं, शुका बाहेर आहे. त्यांनी अनेक प्रश्न विचारले, मी बाहेर येतो पण मला भीती वाटते म्हणे, कारण चांगला माणूस बाहेर आला की बिघडतो. बरं, अगोदर सोहम सोहम म्हणत असतं, पण बाहेर आला की कोहम कोहम कोहम. ते प्रश्न विचारित नाही बरं का शास्त्राचे. कोहम कत्मिदम जातम करताशे विद्येती. मायेचा प्रभाव त्या जीवाला झाला की नसलेलं दुःख भोगावं लागतं. शुकाचार्याला आश्वासन दिलं, अरे तुला चिंता कशाची वाटते, खायची चिंता वाटते का? अनेक वृक्ष त्याला फळ निर्माण केलेत, तुला खाण्याची चिंता नाही. पाणी प्यायची चिंता, नद्या समुद्र भरून वाहतात, बाहेर येत, तुला काही चिंता नाही. ते म्हणले, कपड्याची चिंता वाटते का? म्हणले काय नाही, लंगोटी लावली तरी चालतं. देवाने सर्व प्रश्न, ते म्हणले त्याचं नाही हो देवा, या मायेची मला भीती वाटते. म्हणले तुला माया बाधा करणार नाही. ते बाहेर आले तेव्हा कुठलंही मौंजी बंधन न करता सरळ ते बाहेर जायला लागले. पण पुत्राचा मोह म्हणून व्यासाने आवाज देत पाठीमागे लागले. ते पुढे पुढे जात होते. बघा, ब्रह्मज्ञान वेगळं आणि ब्रह्मदृष्टी वेगळी बरं का. ज्ञान तर सर्वांनाच असतं, पण तशी दृष्टी प्राप्त होणं कठीण आहे. नाथ महाराज सांगतो, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आमचे मच्छिंद्र महाराज रोज म्हणतात, त्यांची हरिरूप वृत्ती झालेली. तसं ब्रह्मज्ञान वेगळं आणि ब्रह्मदृष्टी वेगळी. साधू संतांची ब्रह्मदृष्टी असते, म्हणून त्यांनी दृष्टिक्षेप केला तरी जीवाचा उद्धार होतो. त्यांच्या मनात आले की काय होतं? उद्धार होतो. पशु सुद्धा वेद बोलायला लागतात, कारण त्यांची ब्रह्मदृष्टी आहे. होता तुमची कृपा पशु बोले वेद,
निर्जीव चाले भिंत महिमा अगाध भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करोनी भाविक लोका केला निज बोध जय देवा जय देवा जय जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या कुठे भवबंधू. कारण वृत्ती ब्रह्माकार होती शुकाचार्यांची. पाहिल तिकडं ब्रह्मदृष्टी, जिकडं तिकडं सर्व खलविदम ब्रह्म अशी वृत्ती होती त्यांची. पुढे शुकाचार्य जातात, पाठीमागे व्यास जातात. एक तलाव होता, तिथं अप्सरा सर्व सुंदर त्या तलावामध्ये स्नान करू लागले. अंगावर वस्त्र नव्हते. 16 वर्षाचं वय असताना शुकाचार्य जवळून जाऊ लागले, पण त्या स्त्रियांना काही लाज वाटली नाही. आणि पाठीमागून आवाज देत व्यास जेव्हा तिथं आले तेव्हा सर्व स्नान करणाऱ्या त्या सर्व स्त्रिया आपल्या अंगावर वस्त्र धारण करू लागल्या. तेव्हा व्यासाने प्रश्न विचारला, आता तरुण माझा मुलगा इथून गेला, तुम्हाला त्याला पाहून काही वाटलं नाही का? आणि मी तर तुमच्या आजोबासारखा असून मला लाजतं, याचं काय कारण आहे? त्या स्त्रियांनी केवढं सुंदर उत्तर दिलं. काल सांगितलेलं, काय म्हणाले? आजोबा, कालच सांगितलेलं सांगितलं. तुमच्या दृष्टीमध्ये स्त्री पुरुष भेद आहे. तुमचा मुलगा असला तरी त्याच्या दृष्टीमध्ये उपाधीचा संबंध नाही, त्याची ब्रह्मदृष्टी झालेली आहे. व्यासाने आवाज दिला तरी वृक्षातून आवाज येत होता, म्हणजे सर्व ब्रह्माकार वृत्ती. अशी साधना कठीण आहे बरं का करणं. म्हणून तर कथा ऐकावं लागते. तेवढी आपली ब्रह्माकार वृत्ती झाली तर तुम्ही म्हणाल मग चहाचं कसं, जेवायचं कसं? चहाची वेळ झाली म्हणलं, इंटरव्ह्यू बी नाही, पाणी नाही, आपली वृत्ती कुठं आहे? चहाकडं. जास्तीत जास्त आपली देहाच्या बाहेरच वृत्ती निघत नाही. म्हणून तर त्या विकारामुळे आपल्याला समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही, सुखाचा अनुभव येत नाही. कारण वृत्ती देवाकडे नाही ना आपली. आणि तुकोबाराय म्हणतात देवाला, ते माझी हरी वृत्ती राहू, वृत्ती राहू. ब्रह्माकार वृत्ती नाही झाली तरी देवाबद्दल अनन्यता अशी वृत्ती देव असावा, म्हणजे आपल्याकडून अपराध घडत नाही. द्वेष मत्सर निंदा ही क्रिया आपल्याकडून घडत नाही. सर्व देव स्वरूप आहे. वृक्ष हो देत होते. व्यासांना थोडीशी विचार केला, अरे आपण पुत्राचा मोह म्हणून पाठीमागे लागलो, पण त्याच्या ठिकाणी मोह नाही, ममता नाही. वृक्ष सुद्धा सांगत होते, व्यासा तुमच्या अंतकरणात मोह आहे म्हणून तुम्हाला पुत्रभाव अंतकरणात आहे. आम्हालाही मुलं बाळ होतात, पण आम्ही सुद्धा त्या मुलं बाळांचा मोह अंतकरणात ठेवत नाहीत. कोण म्हणू लागलं? वृक्ष म्हणू लागले. वृक्ष वृक्ष आपल्या फळाचा स्वाद घेतात का चाखून पाहतात? काहीच नाही, दुसऱ्यालाच येत. वृक्ष म्हणतात आम्ही फळ ऊन सहन करतो, वायू सहन करतो, प्रतिकूल वातावरणामध्ये राहतो, पण आम्ही कष्टानं निर्माण केलेली फळं आम्ही सर्वांना देतो. म्हणजे वृक्ष परोपकारी जगतात. आणि जो परोपकार करतो तो पुण्यात्मा असतो. पुण्य होतं बरं का त्याच्याकडून. वृक्ष न खाती फळा, जळ न पिती जळा, वृक्षा पुलिया फळा, भोगता निराळा, तेने गोडी निवडली. हे भगवत स्वरूपाचं वर्णन आहे. पाणी कधी पाण्याला पित नाही, तो इतरासाठी वाहत असत. वृक्ष फळं निर्माण करतात, पण ते स्वतः खात नाही. आपल्या शेतीमध्ये धुऱ्यावर असणारा आंबा गोड आहे का आंबट हे कोण मालक जाणतं का झाड जाणतं? मालकच म्हणतं आमचा आंबा फार गोड आहे, त्याचं नाव ठेवतं राजहंस. असतं की नाही आंब्याचं नाव राजहंस? बरेच आंब्याचे नाव असतात. चिकाळ्या, दुध्यान, भोपळ्यान, काही आंब्याची नावं कमी आहेत का?
हापूस पण त्याची गोडी कोण निवडत आहे? आपण भोगता निराळा तेने गोडी निवडली. म्हणून परमात्माचं जे गोडी आहे, आनंद आहे, त्याचा अनुभव आपल्याला पाहिजे. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगी. कुठली साधना करा, त्या साधनेत गोडी आनंद निर्माण होतो, त्याचा अनुभव आपल्याला येतो. शुकाचार्याने सर्व ब्रह्माकार वृत्ती असल्यामुळं व्यसनचा मोह नष्ट झाला. शुकाचार्याने सांगितलं, जाता तुम्ही पण काय करा, जाता जाता जनक राजाकडून जा. शुकाचार्याने विचार केला, जनक तर हे ग्रस्ती आहेत, राजे आहेत आणि मी तर संन्यासी आहे, पण माझे पिता म्हणतात त्या अर्थी गेलोच पाहिजे, कारण ग्रस्ताश्रम धन्य आहे बरं का. आपल्याला संसार बाधा करत नाही, घर बाधा करत नाही, आपला तसा भाव तयार केला पाहिजे, कोणीच बाधा करत नाही. म्हणून तर ते मोह निवृत्त झाला पाहिजे, लोभ गेला पाहिजे, तरच आपल्याला समाधान आहे. आपल्याला सर्व प्राप्तच आहे, पण समाधान नाही. आपल्याला काही कमी का? आता बघा, या युगामध्ये कुणालाच काही कमी नाही, पण शांती, समाधान, सुख प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या सुखासाठी ही साधना जीवनात करावी लागते, देवाची कृपा व्हावी लागते. धन मिळवायचं असेल तरी 5 तत्व आपल्याला, त्या 5 तत्वाची कृपा पाहिजे. त्याच्यामध्ये आई वडील आहेत, ईश्वर आहे, गुरु आहे आणि व्यवसाय आणि प्रारब्ध, हे 5 तत्व एकत्र आल्यानंतर धनाची प्राप्ती होते. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, पण ईश्वर कृपा, गुरु कृपा, मातृकृपा, पितृकृपा असेल तर धन मिळतं, नसतं धन मिळत नाही. काही करा तुम्ही, म्हणजे मोठं शोरूम, किती शोरूम मोठे टाक, कशाचंही टाक, पण या 5 तत्व आपल्याला अनुकूल पाहिजे. म्हणून आईवडिलाची सेवा केली पाहिजे, भगवंत साधना करून आपण कृपा संपादन केले पाहिजे, गुरु कृपेला पात्र पाहिजे, धंदा केला पाहिजे आणि प्रारब्ध अनुकूल पाहिजे. अशा 5 गोष्टी एकत्र आल्या तर धन लाभ होतो. आणि उगीच आपलं कुठे पानपट्टी लावली तर धन लाभ होत नाही. आई वडिलाची धड सेवा नाही, धड बोलायचं नाही, धन त्या पुरुषाला मिळत नाही. म्हणून शास्त्र ऐकलं पाहिजे, तेव्हा श्रीमंत होता येतं. आणि शास्त्र ऐकून भाग्यवंत होता येतं. श्रीमंत वेगळा असतो आणि भाग्यवंत वेगळा असतो. शुकाचार्याने विचार केला, हे ग्रस्ती आहेत. गेल्यानंतर द्वारपाळ होते, द्वारपाळाने थांबवलं, तेव्हा सांगितलं, राजाला जाऊन सांगा मी सुख आलो आहे. निरोप सांगितल्यानंतर जनक का कमी होते का महाराज? वैराग्य संपन्न राजा होता जनक. त्याचं नाव आहे विदेही जनक. उपाधीचा संबंध नाही, देह तादात्म्य नाही, त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. त्यांचे गुरु नित्य पाठ घ्यायचे, तेव्हा राजाकडे पाहून सांगायचे. सर्व बाकीच्या साधकांना वाटायचं राजा श्रीमंत, जास्त दक्षिणा देतो, म्हणून महाराज त्यांच्याकडे पाहूनच कथा सांगतात. हे सर्व गुरुला कळलं, त्यावेळेस त्यांनी मायावी अग्नी लावला राजवाड्याला. हे संन्यासीच होते, लंगुट्या वाळू घातल्या होत्या धुवून, हे सगळे पळून गेले. म्हणले लंगुट्या जाळायला तर उद्या काय झाला. आणि जनकाचं काय, सर्व नगरी जळाली, राजवाडा जळत आला, पाय जळू लागला. आणि हे संन्यासी पळून गेले. जनक निश्चिंत श्रवण करू लागले, कारण वृत्ती ब्रह्माकार आहे, उपाधीचा जगताचा अभाव आहे. एवढा अधिकार जनकाचा. तुका म्हणे राज्य करीतो जनक, अग्नी माझी एक पाव जळे, पायाला अग्नी लागली तरी विचलित झाले नाहीत, याला म्हणतात श्रोता. असे एकाग्र वृत्तीनं कथा श्रवण केली पाहिजे. देवपूजा करायची तरी करावी ते पूजा मनेची उत्तम. जास्त फुलं सुगंधी असावेत, अगरबत्ती सुगंधी असावी का मन चांगलं असावं? मन चांगलं पाहिजे, मन पाहिजे. सुगंधी फुल नसलं तरी चालेल, अगरबत्ती सुगंधी नसली तरी चालेल, मन स्वच्छ ठेवा. पण मन निर्मळ असलं पाहिजे, देवाशी अनन्यता असली पाहिजे. जनकाने निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा सुखी भवेत.
संघ सोडून ये म्हणून सांगा सुखांना. सुखाचार्य इकडे तिकडे पाहू लागले, पण काय कमांडोलो एक कुबडे होते आणि लंगोटी घातलेली होती, सर्व त्याग केला. तरी म्हणू लागले संगम त्यक्त्वा सुखी भवेत. सुखाचार्य म्हणले मी तर काहीच ठेवलं नाही, पण काय म्हणू लागले मी सुख आलोय. मी टाकून द्यायचं. नामरूप तर मायेच आहे, मग मी म्हणाले तर त्या नामरूपाच्या माध्यमातून मी म्हणायलेत बर का. तुकोबराय चालतात मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरी. शेवटी कळलं आणि नुसता निरोप द्या. जनक राजाला कळले की आता काही नाही. जनक राजाने खूप परीक्षा घेतली बर का. प्रत्यक्ष उर्वशी रंभा बोलवल्या. कशाचाही मोह सुखाचार्यांना नाही. अनेक धनाचाराशी पुढे ठेवल्या. कशाचाही मोह नाही. अधिकार पाहिला. जनक राजा भेटण्यासाठी स्वतः आले आणि आलिंगन दिल्याबरोबर हृदय एक झाली. एवढा अधिकार सुखाचार्यांचा. म्हणून ही भागवत संहिता व्यास भगवंतांनी सुखाचार्यांना सांगितली. म्हणून भागवत महात्म्याचं वर्णन आहे. भागवताचं काय विशेष आहे, कारण हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य ज्याला जसा अधिकार असेल त्याप्रमाणे अनेक साधनाची व्यवस्था या शास्त्रात केलेली आहे. भागवताला प्रेमशास्त्र म्हणतात बरं का. प्रेमशास्त्र. गीतेला योगशास्त्र म्हणतात, रामायणाला धर्मशास्त्र म्हणतात आणि भागवताला प्रेमशास्त्र म्हणतात. हे वैष्णवांचं परमधन आहे. याच्यामध्ये काही असं वर्णन आलंय की भागवतामध्ये जास्त भक्तीचं वर्णन करावं, अध्यात्माचं वर्णन विशेष रूपानं करायचं नाही. कारण भगवंताच्या दिव्य लीला या भागवतामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आणि तो कृष्ण अवतार म्हणजे सर्वात श्रेष्ठ अवतार आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. 7 दिवस कथा श्रवणानं मुक्ती प्रदान करणारा हा ग्रंथ आहे. एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे. सदाशिव्य रम्य भागवती कथा. पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. दरवर्षी आपण कथा ऐकतो तरी पण काय वाटतं, कथा ऐकावीच वाटते कितीही असू द्या. कारण या कथा श्रवणानं हरिचित्तम समाश्रयेत. आपल्या अंतकरणात भगवान प्रगट होतात. एवढ्या कथेची महती आहे. म्हणून कथा सुख करी. भक्त भागवत भागवत
श्री संत जगद्गुरु तुकोबराय सर्वांना या शास्त्राचं श्रेष्ठत्व सांगतात. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हित म्हणजे कल्याण, बरं का, कल्याण. हित म्हणजे काय? कल्याण. करून घ्यायचं असेल तर ऐका जे तुम्ही भक्त भागवत. गीता आणि भागवत आणि गाथा हे प्रस्थान त्रयत आहेत.